नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर अजूनपर्यंत आमचे पूर्वीचे व्हिडिओ बघितले नसतील तर तुम्ही अगोदर पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत इथपर्यंत या, म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित लक्षात येईल. आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं नाही, छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी शिकू शकतात. त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण असतील, प्रियजन असतील, त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. आज आपण बघणार आहोत नॉन स्टॉप टॉप 25 सरावाची वाक्ये, भाग क्रमांक 80. पहिलं बघूया वाक्य. मला वाटत नाही की बरेच लोक त्यांच्या पगारावर समाधानी आहेत असे म्हणू शकतील. म्हणजे बरेच लोक आहेत ते समाधानी नाही आहेत असं मला वाटतं. वाक्य बघा. आय डोंट थिंक मेनी पीपल कॅन से दे आर सॅटिस्फाईड विथ देअर सॅलरी. आय डोंट थिंक म्हणजे मला वाटत नाही. मेनी पीपल कॅन से दे आर सॅटिस्फाईड विथ देअर सॅलरी. देअर सॅलरी म्हणजे त्यांच्या पगारावर, सॅटिस्फाईड म्हणजे समाधानी, असं वाक्य आहे ते. त्याच्यानंतर दुसरं वाक्य बघा. ट्रेन उशिरा आल्याने त्यांना त्यांचे वेळापत्रक बदलावे लागले. ट्रेन उशिरा आल्याने त्यांना त्यांचे वेळापत्रक बदलावे लागले. वाक्य आहे ना. दे हॅड टू चेंज देअर स्केड्यूल बिकॉज द ट्रेन अराइव्ड लेट. दे हॅड टू चेंज देअर स्केड्यूल म्हणजे वेळापत्रक उशिरा आल्याने, म्हणजे भूतकाळ आहे म्हणून हॅड यूज झालेला आहे. हॅड टू चेंज देअर स्केड्यूल बिकॉज द ट्रेन अराइव्ड लेट. अराइव्ड म्हणजे आलेली, आल्याने, आणि लेट म्हणजे उशिरा. त्याच्यानंतर तिसरं वाक्य. एक विकत घेणे आवश्यक आहे. एक विकत घेणे आवश्यक आहे. वाक्य आहे ना. आय मस्ट बाय वन. आय मस्ट बाय वन म्हणजे बाय म्हणजे विकत घेणे, वन म्हणजे एक. आय मस्ट बाय वन. त्याच्यानंतर चौथं वाक्य. एक व्यक्ती निवडा. एक व्यक्ती निवडा. वाक्य आहे ना. चूज वन पर्सन. चूज वन पर्सन. वन पर्सन म्हणजे एक व्यक्ती, निवडा म्हणजे चूज. वरच्या तिसऱ्या वाक्यात लक्षात घ्या, एक विकत घेणे आवश्यक आहे म्हणजे मस्ट म्हणजे घ्यायलाच पाहिजे, म्हणजे कंपल्शन आहे म्हणून आवश्यक आहे म्हणून मस्ट यूज झालेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पाचवं वाक्य बघा आता. ते पाहू शकत नाही का. ते पाहू शकत नाही का. वाक्य येणार. कॅन आय सी दॅट वन. ते कॅन आय सी दॅट वन. ते पाहू शकत आहेत का. हे वाक्य लक्षात घ्या. ते पाहू शकत आहेत का. कॅन आय सी दॅट वन अँड क्वेश्चन्स मार्क असं आहे. ते नाही, निगेटिव्ह नाही आहे. निगेटिव्ह असतं तर ते कांट आलं असतं. इथे कॅन आय सी दॅट वन आहे म्हणून इथे होकारार्थी आहे ते. कॅन आय सी दॅट म्हणजे ते पाहू शकत आहेत का आणि क्वेश्चन्स मार्क आहे. ते करेक्शन करून घ्या. नाही आहे का म्हणून वाक्य आहे ते. त्याच्यानंतर सहावं वाक्य. कोणालाच कारण माहीत नाही. कोणालाच कारण माहीत नाही. कोणालाच म्हणून नो वन आलेलं आहे. नो वन नोज द रिझन. नो वन नोज द रिझन. रिझन म्हणजे कारण, नोज म्हणजे माहीत, आणि नो वन म्हणजे कोणालाच माहीत नाही. निगेटिव्ह वर्ड्स आहे, नाही आहे म्हणून नो वन यूज झालेलं आहे. नो वन नोज द रिझन. त्यानंतर नेक्स्ट सातवं वाक्य. मी अजून एक टॉवेल आणतो. मी अजून एक टॉवेल आणतो. वाक्य आहे ना. आय विल ब्रिंग वन मोर टॉवेल. आय विल ब्रिंग वन मोर टॉवेल म्हणजे आणतो म्हणजे भविष्यकाळ आहे म्हणून विल वापरलेला आहे. ब्रिंग म्हणजे आणणे, वन मोर टाईम म्हणजे अजून एक टॉवेल असं आहे. आय विल ब्रिंग वन मोर टॉवेल. त्याच्यानंतर नेक्स्ट आठवं बघा. कोणीही शिकण्यासाठी खूप जुने नाही. कोणीही शिकण्यासाठी खूप जुने नाही म्हणजे कोणीही शिकू शकतं, त्याला वयाचं वगैरे बंधन नाही असं आहे ते. वाक्य आहे ना. नो वन इज टू ओल्ड टू लर्न.
नो वन इज टू ओल्ड टू लर्न. ओल्ड म्हणजे जुनं नाही, नो वन म्हणजे कोणीही. त्याच्यानंतर 9वं वाक्य, मला एक रात्र राहायला आवडेल. मला एक रात्र राहायला आवडेल. राहायला आवडेल म्हणजे वूड लाईक येणार. म्हणून वाक्य बघा, आय वूड लाईक टू स्टे फॉर वन नाईट. आय वूड लाईक टू स्टे फॉर वन नाईट म्हणजे राहायला, एक दिवस राहायला आवडेल. त्याच्यानंतर 10वं वाक्य, एक मुलगी मागे राहिली. एक मुलगी मागे राहिली. वाक्य ना, वन ऑफ द गर्ल्स वॉज लेफ्ट बिहाइंड. वन ऑफ द गर्ल वॉज लेफ्ट बिहाइंड. वॉज म्हणजे राहिली, भूतकाळ आहे त्याच्यामुळे इथे वॉज आलेलं आहे आणि एकच मुलगी आहे, सिंग्युलर आहे म्हणून वॉज आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 11वं वाक्य बघा, हे डेस्क त्यापेक्षा चांगले आहे. हे डेस्क त्यापेक्षा चांगले आहे. वाक्य ना, द डेस्क इज बेटर दॅन दॅट वन. धिस डेस्क इज बेटर दॅन दॅट वन म्हणजे अगोदरचा कुठला डेस्क असेल तो तेवढा चांगला नाही, पण हा त्याच्यापेक्षा चांगला आहे, त्यापेक्षा बेटर आहे. म्हणून धिस डेस्क इज बेटर दॅन दॅट वन. त्याच्यानंतर 12वं वाक्य, अपघात कसा झाला हे कोणालाच माहीत किंवा ठाऊक नव्हते. अपघात कसा झाला हे कोणालाच माहीत किंवा ठाऊक नव्हते. वाक्य आहे ना, नो वन न्यू फॉर सर्टन हाऊ द ॲक्सिडंट हॅपन. नो वन न्यू फॉर सर्टन हाऊ द ॲक्सिडंट हॅपन म्हणजे कसा झाला काय ते कोणालाच माहीत नव्हते. नो वन यूज झालेला आहे त्याच्यात. त्याच्यानंतर 13वं वाक्य, तो बाहेर गेला आहे. तो बाहेर गेला आहे. वाक्य ना, ही हॅज गॉन आउट. ही हॅज गॉन आउट. गॉन आउट म्हणजे बाहेर गेलेला आहे. त्याच्यानंतर 14वं, तिला शिष्टाचार नाही. तिला शिष्टाचार नाही. वाक्य ना, शी हॅज नो मॅनर्स. शी हॅज नो मॅनर्स म्हणजे तिच्याजवळ शिष्टाचार नाही. नो मॅनर्स. नो मॅनर्स म्हणजे नो आलेला आहे निगेटिव्ह नाहीसाठी आणि मॅनर्स म्हणजे शिष्टाचार. त्याच्यानंतर नेक्स्ट 15वं वाक्य, तो पुन्हा अयशस्वी झाला आहे का. तो पुन्हा अयशस्वी झाला आहे का. वाक्य ना, हॅज ही फेल्ड अगेन. हॅज ही फेल्ड अगेन अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. हॅज ही फेल्ड अगेन अँड क्वेश्चन्स मार्क. इथे उत्तर हो किंवा नाही आहे, त्याच्यामुळे इथे काय आलेलं आहे, ॲक्झिलरी वर्ब्सने स्टार्ट झालेला आहे म्हणजे हॅज ही फेल्ड अगेन अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. त्याच्यानंतर 16वं वाक्य बघू, घड्याळ थांबले आहे. घड्याळ थांबले आहे. वाक्य ना, द क्लॉक हॅज स्टॉप्ड. द क्लॉक हॅज स्टॉप्ड. स्टॉप्ड म्हणजे थांबणे, हॅज आणि स्टॉप्ड. कारण थांबले आहे, पूर्ण झालेलं आहे म्हणजे घड्याळ आता फिरत नाही आहे, प्रोसेस पूर्ण झालेली आहे. त्याच्यामुळे हा पूर्ण वर्तमान काळ म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणून इथे हॅज वापरलेला आहे आणि स्टॉप झालेला आहे. क्रियापदाचं तिसरं रूप झालेलं आहे स्टॉपचं. आणि द क्लॉक म्हणजे घड्याळ आणि एकच असल्यामुळे हॅज वापरलेला आहे. इथे पण बघा स्टॉपला डबल पी पडला आहे. कशाला पडलेला आहे, कारण STO आणि पी होतं. पीच्या अगोदर ओ आहे, AEIOU म्हणजे स्वरमध्ये एक येतं म्हणून शेवटचं अक्षर पी आहे ते डबल आलेलं आहे म्हणून स्टॉप झालेलं आहे आणि फुल स्टॉप. त्याच्यानंतर नेक्स्ट 17वं वाक्य, तिचे डोळे आकर्षक आहेत. तिचे डोळे आकर्षक आहेत. वाक्य ना, हर आईज हॅज अट्रॅक्टिव्ह. हर आईज हॅज अट्रॅक्टिव्ह म्हणजे तिचे डोळे काय आहेत, अट्रॅक्टिव्ह आहेत. तसंच अजून एका प्रकारे आपण म्हणू शकतो, शी हॅज अट्रॅक्टिव्ह आईज. शी हॅज अट्रॅक्टिव्ह आईज असं पण आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर 18वं वाक्य, माझ्या कॉलेजमध्ये वसतिगृह आहे. माझ्या कॉलेजमध्ये वसतिगृह आहे. वाक्य आहे ना, माय कॉलेज हॅज अ डॉर्मिटोरीज. माय कॉलेज हॅज अ डॉर्मिटोरीज. डॉर्मिटोरीज म्हणजे वसतिगृह, लक्षात घ्या. डॉर्मिटोरीज म्हणजे वसतिगृह आहे. माझ्या कॉलेजमध्ये म्हणजे माय कॉलेज हॅज अ डॉर्मिटोरीज. त्याच्यानंतर 19वं वाक्य बघूया, या घरात 10 खोल्या आहेत. या घरात 10 खोल्या आहेत. आता या घरात म्हणजे धिस हाऊस. धिस हाऊस हॅज 10 रूम्स. धिस हाऊस हॅज 10 रूम. 10 रूम 10 खोल्या आहेत म्हणून
10 रूम्स आलेलं आहे आणि धिस हाऊस एक हाऊस असल्यामुळे हॅज आलेलं आहे. त्याच्यानंतर 20वे वाक्य, वेदना बहुतेक निघून गेली आहे. वेदना बहुतेक निघून गेली आहे. वेदना म्हणजे नाव नाही आहे कोणाचं, वेदना म्हणजे पेन, म्हणजे आपलं दुखापत वगैरे, ती निघून गेली आहे. वाक्य कसं आहे ना, द पेन हॅज मोस्टली गॉन अवे. द पेन हॅज मोस्टली गॉन अवे. गॉन अवे म्हणजे निघून गेली आहे. मोस्टली म्हणजे बहुतेक, आणि हॅज वापरलेला आहे कारण वर्तमान काळ असल्यामुळे. त्याच्यानंतर 21वे वाक्य, त्याला राजकारणात रस नाही. त्याला राजकारणात रस नाही. वाक्य ना, ही हॅज नो इंटरेस्ट इन पॉलिटिक्स. ही हॅज नो इंटरेस्ट इन पॉलिटिक्स म्हणजे त्याला राजकारणामध्ये इंटरेस्ट नाही. नाहीसाठी नो वापरलेला आहे. इंटरेस्ट म्हणजे रस अँड पॉलिटिक्स म्हणजे राजकारण. ही हॅज नो इंटरेस्ट इन पॉलिटिक्स. त्याच्यानंतर 22वे वाक्य, तिने आधीच ऑफिस सोडले आहे. तिने आधीच ऑफिस सोडले आहेत. वाक्य ना, शी हॅज ऑलरेडी लेफ्ट द ऑफिस. शी हॅज ऑलरेडी लेफ्ट द ऑफिस. हे पण पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य असल्यामुळे हॅव हॅज वापरलं जातं प्लस क्रियापदाचं तिसरं रूप. इथे हॅज वापरलेलं आहे कारण शी आहे, एक वचन आहे, सिंग्युलर म्हणून हॅज वापरलेलं आहे. शी हॅज ऑलरेडी. ऑलरेडी म्हणजे आधीच, लेफ्ट म्हणजे सोडणे, आणि द ऑफिस म्हणजे शी हॅज ऑलरेडी लेफ्ट द ऑफिस असं आहे. त्याच्यानंतर 23वे वाक्य, त्याला आधार देण्यासाठी एक मोठे कुटुंब आहे. त्याला आधार देण्यासाठी एक मोठे कुटुंब आहे. वाक्य आहे ना, ही हॅज अ लार्ज फॅमिली टू सपोर्ट. ही हॅज अ लार्ज फॅमिली. लार्ज फॅमिली म्हणजे मोठे कुटुंब, आणि आधार देण्यासाठी म्हणजे आधार म्हणजे सपोर्ट आहे, म्हणजे ही हॅज अ लार्ज फॅमिली टू सपोर्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट 24वे वाक्य बघू, तिच्याकडे तुमच्यासारखीच बॅग आहे. तिच्याकडे तुमच्यासारखीच बॅग आहे. वाक्य आहे ना, शी हॅज द सेम बॅग हॅज यू हॅव. शी हॅज द सेम बॅग हॅज यू हॅव म्हणजे तुमच्याजवळ जशी बॅग आहे सेम तशीच बॅग तिच्याजवळ आहे, म्हणून शी हॅज द सेम बॅग हॅज यू हॅव. त्याच्यानंतर 25वे वाक्य, या औषधाचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. या औषधाचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. वाक्य येणार, या औषधाचे म्हणजे धिस मेडिसिन. धिस मेडिसिन हॅज नो साईड इफेक्ट. धिस मेडिसिन हॅज नो साईड इफेक्ट. साईड इफेक्ट्स म्हणजे दुष्परिणाम, आणि नाहीतसाठी नो वापरलेलं आहे, म्हणजे हे मेडिसिन आहे त्याचं दुष्परिणाम होणार नाहीत, साईड इफेक्ट होणार नाही. धिस मेडिसिन हॅज नो साईड इफेक्ट्स. अशा प्रकारे ही 25 वाक्य आहेत, खूप महत्त्वाची आहेत. तुम्ही वाचल्यावर तुमच्या ती लक्षात येतील, त्यामुळे व्यवस्थित करा, लक्ष देऊन करा. समजली नसतील तर व्हिडिओ पुन्हा बघा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सगळं लक्षात येईल. खूप महत्त्वाची वाक्य आहेत. आतापर्यंत आपण 80 जवळपास भाग बनवलेले आहेत वाक्यांचे. कितीतरी 25 वाक्य दिलेली आहेत, खूप महत्त्वाची आहेत. जेवढी आपल्याला सराव करता येईल तेवढी आम्ही देण्याचा प्रयत्न करणारच आहोत. त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन, तुमचं काम आहे की व्यवस्थित लक्ष देऊन ते करा, म्हणजे तुम्हाला इंग्रजी लवकर येऊ शकेल. त्यासाठी व्यवस्थित लक्ष द्या. कळलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा बघा, त्याप्रमाणे तुम्हाला ते मग लक्षात येईल. आणि वाक्य समजत नसतील तर अगोदर आम्ही जे व्हिडिओज बनवलेले आहेत, म्हणजे वाक्य कसं करतात, काय करतात, त्याची माहिती आम्ही दिलेली आहे, ते तुम्ही बघू शकतात. त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, तिथे पण आम्हाला तुम्ही फॉलो करू शकतात. आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ. त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ, आणि आम्ही लिंक्डइन अकाउंटवर पण ॲक्टिव्ह आहोत अँड स्वप्नील स्मिताचा भाऊ. त्यामुळे तिथे आम्हाला अवश्य भेट द्या. चला तर मग आता आपण भेटणार आहोत एका नवीन व्हिडिओमध्ये, नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.